नमस्कार, मी संदीप देसाई. नमस्ते महाराष्ट्राच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी आहे. ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झालेलं आहे. शिक्षणाच्या आईचा घो, लालबाग परळ या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचं आज पहाटे निधन झालेलं आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झालंय. मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केलं. मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शनवरच्या मालिका, जाहिराती यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलं. तर अनेक चित्रपट सुद्धा त्यांचे गाजले. शिक्षणाचा आईचा घो, लालबाग परळ, भिंगरी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले. लगेरव मुन्नाबाई चित्रपटातील खट्याळ आजोबा, जब वी मेट मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. तसंच दूरदर्शन वाहिनीवरील गजरा कार्यक्रम त्यांची पत्नी शोभा सोबत सादर केला होता. मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक ज्येष्ठ अभिनेते आपल्यातून गेले. अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विराज मुळे आहेत. विराज, एक हरहुन्नरी कलाकार आज गेलेला आहे. अतिशय बरोबर आहे संदीप. मराठी सिनेनाट्य सृष्टीसाठी सकाळी सकाळी अत्यंत दुःखद बातमी आलेली आहे की ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झालेलं आहे. गेले काही दिवस ते अंधेरीच्या क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यांच्या तब्येत बिघडलेली असल्यामुळे, प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्यावरती डॉक्टरांचे उपचार सुरू होते. त्यातनं ते पूर्णपणे बरे होतील अशी एक आशा होती. मात्र शेवटी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे मराठी रंगभूमी असेल किंवा चित्रपटसृष्टी असेल याच्यामधलं एका हरहुन्नरी अभिनेत्याचं आपल्याला सोडून गेलेलं आहे. ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. एक उपजत या व्यक्तीचं एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये आणि त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा भाग असलेली एक मिश्किली जी त्यांच्या स्वभावाचा भाग होती ती खरं तर त्यांची सगळ्यात मोठी ताकद होती. आणि त्या अनुषंगानेच अनेक भूमिका ज्या आहेत ते त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्याकडे आल्या. मग ते मराठी रंगभूमीवरचे असतील, हिंदी रंगभूमीवरचे असतील किंवा इंग्रजी रंगभूमीवरचे असतील. विशेष करून भरत दाभोळकरांसोबत त्यांचं असोसिएशन बराच काळ चाललं. भरत दाभोळकरांनी इंग्रजी रंगभूमीवरती इंग्लिश नाटकं आणली. त्या इंग्लिश नाटकांमधला अविभाज्य भाग मध्ये जे कलाकार होते की बाबा हे कलाकार असल्याशिवाय हे नाटक सादरच होऊ शकत नाही, त्याच्यापैकी एक किशोर प्रधान होते. अनेक वेगवेगळ्या भूमिका ज्या होत्या या नाटकांमध्ये त्यांनी सादर केल्या. त्याच अनुषंगाने मग हिंदी सिनेमांमध्ये पण त्यांनी काम अगदी विराज, म्हणजे कुठेतरी मराठी रंगभूमी सोबतच इंग्रजी रंगभूमीचं सुद्धा यामध्ये नुकसान झालंय असं म्हणावं लागेल. धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर पुढची बातमी आहे बेस्टच्या संपाची. सलग 5व्या दिवशी ही बेस्टचा संप सुरू आहे. तोडगा काढण्यासाठी आज राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होती आहे. बेस्टच्या 50% दरवाढीच्या प्रस्तावाची सुद्धा शक्यता आहे. आपण बघतोय आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवरचं अत्यंत गजबजलेलं उपनगर अंधेरीतल्या बेस्टचा डेपो म्हणजे सतत गर्दी, पण खासगी गाड्या बेस्टच्या प्रवाशांची वाहतूक करतानाचं चित्र पाहायला मिळतंय. आपण जर बघितलं तर मागच्या 5 दिवसांपासून मुंबईतली जी सेकंड लाईफलाईन जिला म्हणतो बेस्ट सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. सगळ्या कामगार संघटनांनी बेस्ट कर्मचाऱ्यांनी एकी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी संप पुकारलाय. मात्र या सगळ्यामध्ये मुंबईकरांचं मोठं नुकसान होताना दिसतंय. सलग 5व्या दिवशी सुद्धा संप सुरू आहे. 5 दिवस, मागचे 4 दिवस या सगळ्यामध्ये तोडगा काढण्यामध्ये प्रशासनाला अपयश आलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात. आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आपल्या सोबत आहेत. स्वाती, आज 5वा दिवस आहे. मुंबईकरांना खरं म्हटलं तर या सगळ्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतोय, पण आज 5व्या दिवशी तरी तोडगा काढण्यामध्ये यश मिळणार की नाही, काय सांगशील या सगळ्याबद्दल? हाच प्रश्न खरं तर मुंबईकर विचारतोय, कारण आपण पाहतोय की न भूतो न भविष्यती असा हा संप आहे. पहिल्यांदा बेस्टच्या इतिहासात 5 दिवसांचा संप होतोय आणि या 5व्या दिवशी आपण पाहतोय की अंधेरी स्टेशनच्या बाहेर खाजगी बसने वाहतूक सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी या आतापर्यंत खरं तर मी एक 15 मिनिटापासून इथे 4 बस लागल्या होत्या. इथे आपण आता 2 बस बघू शकतोय. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या बसेस लावण्यात आलेल्या आहेत आणि कमी अंतर म्हणजे सगळ्यात कमी भाडं हे 20 रुपये आहे. तुम्ही कुठेही उतरा, पण 20 रुपयाचं ठरवलेलं भाडं आहे. या 20 रुपयांचा पण काही जणांना त्रास होतोय, कारण काही जणांनी बेस्टचे पासेस काढलेत आणि अशा परिस्थितीमध्ये 20-20 रुपये त्यांना भरावे लागतात. आधी खरं तर आज संपाची बैठक आहे, यावर आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी आपण बेस्टच्या जे काही प्रवासी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा की तुम्ही का या खाजगी बसने प्रवास करत नाहीयेत? आता नाही करत, परवडत नाही शकतो आम्हाला. पैसे पगार 10,000 पगार आहे आम्हाला महिन्याचा. मॅडम 10,000 पगारामध्ये मला पडतो, जायचे 20 यायचे 20, कुठून आणणार आम्ही रोज?
5 दिवसापासून देतो पैसे. 5 दिवसापासून 5 दिवसापासून पैसे देतात ते लोक. आणि तुम्ही पास कधीपर्यंत 2040चा 2040 देतो आम्ही महिन्याचे, ऑल मुंबई पासचे. तर 2040 रुपयाचं यांनी पास काढलं. तुमची काय समस्या आहे मला सांगा. मी ॲक्च्युली गोराईवरनं ट्रॅव्हल करते, बट गोराई ते अंधेरी मला डायरेक्ट बस आहे, पण या बस संपामुळे मला ट्रेनने ट्रॅव्हल करता आणि ट्रेनला खूप रश असते. ती नोटबंदी असू दे किंवा BSTचा संप, ह्याच्यामध्ये सामान्य माणूसच हवा पडतो. आणि खरंच आहे ते आपण आम्ही पे करतोय त्याच्यासाठी आम्हाला कंपनी थ्रू तर काय मिळत नाही, म्हणजे आमच्याच पॉकेटमध्ये एक्स्ट्रा मनी जातं. खरं तर हा मुद्दा जो आहे तो संपकर्त्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मला सांगा तुम्ही कुठे प्रवास करता आणि नेमकं तुम्हाला आता काय भोगावं लागतंय? आम्हाला दररोज हा त्रास सहन करावा लागतो आणि दररोज येण्या जाणं आम्हाला परवडत नाही. म्हणजे 20 रुपये पण परवडत नाही. तर आम्ही दररोज चालत जातो किंवा आम्हाला काही वाहन मिळेल त्या वाहनाने आम्ही जातो. तुम्ही कुठे जाता अंधेरी स्टेशनवरून? सिटी मॉलला. सिटी मॉलला. बरं, आणखी तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे. मी हॉस्पिटलला चाललो आहे आणि ते आता बस मला परवडत नाही, पण संप हा लवकरात लवकर मिटावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण तो जे आता पब्लिकला जो त्रास आहे तो त्रास कमी झाला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. अशा 1-2 नाही तर 22 लाख मुंबईकरांना रोजच्या रोज त्रास होतोय. आज 11 वाजता महत्वाची बैठक आहे जी 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे, त्यांची आणि संपकर्ते आणि त्याचबरोबर बाकी स्टेक होल्डरची मीटिंग आहे आणि यात तरी तोडगा निघू दे असं म्हटलं जातंय. पण नेमकं काय होतंय हे बैठकीनंतरच कळणार आहे. पण जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट सांगू या, खरं तर 540 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे बेस्टचे GM या कृती समितीपुढे कसा प्रस्ताव घेणार आहेत की जर तुम्हाला पैसे हवे आहेत तर मग आम्ही दरवाढ करू, जी 8 रुपयावरनं 12 रुपये म्हणजे 50% दरवाढ असेल आणि ज्याच्यामुळे बेस्टचं कंबरडं कायमचं मोडेल. 22 लाखांचे पॅसेंजर हे अगदी अर्ध्यावर पण येऊ शकतात आणि बेस्ट कायमची बंदही होऊ शकते. अगदी स्वाती, आज तरी तोडगा निघतोय काय बघावं लागणार आहे. नेमक्या मागण्या आता मान्य किती होत आहेत आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये काय काय घडामोडी घडतायत हे सगळं तुझ्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत. आज दुपारी 4:30 वाजता पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या घटकांच्या बैठक बोलवलेली आहेत. सर्व राज्यांच्या संघटनांची बैठक बोलवली आहे. नवी दिल्लीमध्ये ही बैठक बोलवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या संघटकांनी सुद्धा दिल्लीमध्ये आमंत्रित करण्यात आले. राज्यामध्ये प्रस्तावित युती संदर्भात या सगळ्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.